विधानसभेची निवडणूक नुकतीच संपली आणि जनतेच्या मनात काय आहे हे पण स्पष्ट दिसलं। आता पुढची निवडणूक आहे ती स्थानिक स्वराज्य संस्था, मग महानगरपालिका, नगरपालिका, ग्रामपंचायती, जिल्हा परिषद, पंचायत समित्या वगैरे आघाड्यावर धुमाकूळ होणार। विधानसभा हे निवडणुकींचं ट्रेलर झालं आहे, प्रत्यक्ष चित्रपट बाकी आहे असं म्हणा ना। आता महाराष्ट्रातल्या जनतेच्या म्हणजेच मतदारांच्या मनात महायुतीचं आहे हे स्पष्ट झालं असल्यामुळे महायुतीमधील तिन्ही पक्षांमध्ये प्रवेश घेण्यासाठी इच्छुकांची भाऊगर्दी उसळली आहे। काही जण भाजपमध्ये, काही जण एकनाथ शिंदेच्या शिवसेनेमध्ये, तर काही जण अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश घेत आहेत आणि या सर्वांच्या हादरे बसत आहेत ते उद्धव ठाकरे गटाला आणि शरद पवार गटाला आणि मुख्यतः काँग्रेसला। एक गोष्ट आता सांगतो, काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी महाराष्ट्रात पुन्हा काँग्रेसची सत्ता येणं अवघड आहे असं म्हणून एक मोठा बॉम्बच टाकलाय। शरद पवार गट हताश झाला आहे, तर उद्धव ठाकरेंची उरली सुरली ताकद आणि त्यांचे सर्व चेले सर्व पणाला लावून एकनाथ शिंदे आणि भाजपवर तुटून पडलेले दिसत आहेत। हे सर्व सांगण्याचं कारण म्हणजे नुकतेच काँग्रेसचे माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आणि तुफान वादळ उठलं। नमस्कार, मी निरंजन आणि तुम्ही पाहायला सुरुवात केली इन्फोवारी। रवींद्र धंगेकर हे मूळचे हिंदुत्ववादी, त्यामुळे पुण्याच्या कसबा पेठेतून ते अनेकदा लढले। पूर्वी पराभव झाला असला तरी त्यांचं बस्तान बसलं। मधल्या काळात झालेल्या पोटनिवडणुकीत त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करून भारतीय जनता पार्टीच्या हेमंत रासने यांचा पराभव केला। त्यांची भरारी एवढी वाढली की त्यांनी काँग्रेसकडूनच खासदारकीसाठी भाजपच्या मुरलीधर मोहोळ यांना आव्हान दिलं। तिथं मात्र त्यांना सपाटून पराभव झाला। मूळ काँग्रेसच्या नेत्यांनी त्यांना फारशी साथ दिली नाही, हे त्यामागचं कारण। पुन्हा आली ती विधानसभेची निवडणूक। भाजपनं पुन्हा आपले पराभूत उमेदवार हेमंत रासने यांच्यावर विश्वास टाकून त्यांनाच रिंगणात उतरवलं, तर पुन्हा काँग्रेसचे रवींद्र धंगेकर हेच मैदानात उतरले। पण मधल्या काळात पुलाखालून बरंच पाणी गेलं होतं। तिथं मात्र धंगेकरांचा जोरदार पराभव झाला। त्यांनी कारण मीमांसा केली, व्यवस्थित विश्लेषण केलं आणि आपलं काँग्रेसमध्ये फारसं काही जमल असं वाटत नाही, त्यामुळे पुढील दिशा ठरवण्यासाठी ते एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत हळूच शिरले। धनुष्यबाण त्यांनी हातात घेतला। आता मूळ मुद्दा उरला आहे तो म्हणजे धंगेकर यांनी भाजपला आव्हान दिलं होतं, हे लक्षात घ्या। आता ते एकनाथ शिंदेंच्या बरोबर गेलेत, पण महाराष्ट्रामध्ये महायुतीत एकत्र असलेले हे दोन पक्ष आहेत, भाजप आणि एकनाथ शिंदे एकत्रित सरकारमध्ये आहेत। मग धंगेकरांचा या महायुतीला फायदा होणार का तोटा, हा प्रश्न उपस्थित होत आहे। कसबा पेठ मतदारसंघात सध्याचे भाजपचे आमदार हेमंत रासने यांचे काम अत्यंत वेगाने आणि जोरात सुरू आहे। त्यांचे कट्टर विरोधक असणारे धंगेकर त्यांना काम करू देणार का, हा खरा प्रश्न आहे। शिवाय पुढील महानगरपालिका निवडणुकीत जागा वाटप करताना या दोघांचे समाधान होईल अशी कसरत वरिष्ठांना करावी लागणार आहे। हे सर्व घडण्यामागे धंगेकरांच्या मनात काय असावं याचा पाठपुरावा करणं महत्त्वाचं आहे। धंगेकर काँग्रेसमध्ये गेले खरे, पण पुण्यातील स्थानिक काँग्रेस नेत्यांनी त्यांना फारसं जवळ केलं नाही। कसब्यातील पोटनिवडणुकीत ते विजयी झाले, पण ती त्यांची एकट्याची ताकद होती, हेच खरं। त्यांच्या विजयामध्ये प्रतिस्पर्धी असणारे उमेदवार हेमंत रासने यांच्या विषयीचं त्यावेळचं नकारात्मक मत आणि भाजपविषयीची फेक नॅरेटिव्ह देखील धंगेकरांना विजयी करून गेला होता, हे स्पष्ट दिसतं। लोकसभा निवडणुकीच्या वेळी मतदारसंघ मोठा असल्यामुळं आणि काँग्रेसची ताकद पुण्यात कमी झाल्यामुळं ते पुन्हा निवडणूक हरले आणि पुढच्या विधानसभा निवडणुकीत लाडक्या बहिणींमुळे महायुतीला एक नवीन उभारीच मिळाली होती। त्यात हेमंत रासने यांनी बाजी मारली, रवींद्र धंगेकर तोंडावर पडले, तर ही झाली पार्श्वभूमी। आता या सर्व पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात महायुती जोमात असताना आणि धंगेकर यांनी एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून महायुतीत प्रवेश केलेला असताना त्याचा फायदा धंगेकरांना निश्चित मिळू शकतो। सध्या जोरात असलेल्या महायुतीला काहीसा फटका बसू शकतो, विशेषतः कसबा पेठेत। भाजपने जी फिल्डिंग लावली आहे त्याला अडथळे आणण्याचे काम धंगेकरांचे कार्यकर्ते करू शकतात। अर्थात भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनेचे एकनाथ शिंदे यांनी हा विचार केलेला असणारच, पण धंगेकरांच्या प्रवेशामुळे भाजपच्या हेमंत रासने यांचं मात्र धाबं दणाणलं आहे, हे नक्की। आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा असा आहे की शिवसेनेत प्रवेश करताना धंगेकर यांनी जे उद्गार काढले त्याची चर्चा जोरात झाली। जाताना ते म्हणाले की लोकशाहीत सत्ता असल्याशिवाय सर्वसामान्य नागरिकांना आपण न्याय देऊ शकत नाही, त्यांची कामं करू शकत नाहीत। तुम्हाला जनतेची कामं करावी लागतील, मात्र सत्ता असल्याशिवाय कामं होत नाही। याचाच अर्थ त्यांना सत्तेशिवाय राहता येत नाही। ते नक्कीच भाजपच्या हेमंत रासनेंना काम करू देणार नाहीत। धंगेकर हे झालं निमित्त, अशा स्वरूपाचं विधान करणारे ते काही पहिले सत्तावासी नाहीत। अलीकडच्या काळात ज्यांनी भाजप अथवा सत्तेतील पक्षासोबत जाण्याचा मार्ग निवडला आहे त्यांनी शब्दशः अशीच विधानं करून सत्तावासी होण्यामागचा कारण दिलं आहे। सत्ता असल्याशिवाय लोकांची कामं होत नाहीत असं शिवसेना नेते रवींद्र वायकर असोत अथवा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख अजित पवार असोत, आपापल्या पक्षांची साथ सोडून सत्तेसोबत जाण्याचा निर्णय घेतल्यानंतर अगदी याच आशयाचं कारण अनेकांनी पुढे केलं। सर्वसामान्यांना कळून चुकतं की विरोधात राहणं आणि विरोधक म्हणून राजकारण करणं यापेक्षा सत्तेसोबत जाऊन लोकांची कामं करणं आणि सत्तेत जाऊन जे करता येतं असा सूर यातून अधिक जोरकसपणे उमटताना दिसतो। मात्र विरोधात राहून लोकांची कामं करता येत नाहीत का, हा प्रश्न लगेच पुढे येतो।
हे कारण अत्यंत उथळ आहे. सत्ताधाऱ्यांनी विरोधकांची सगळी मर्मस्थानं हिरावून घेऊन त्यांना हतबल केला असल्याचा मुद्दाही या निमित्तानं पुढे येत आहे. या हतबलतेतूनच अशा प्रकारचा सत्तेला अनुकूल नरेटिव्ह सेट होताना दिसत आहे. एक काळ असा होता की सत्ताधारी पक्षाला विरोधी पक्षनेते सभागृहात देखील अडचणीत आणायचे, तसंच बाहेरही आणायचे, कारण सतत रस्त्यावरचे संघर्ष, मोर्चे, धरणे, आंदोलनं सुरूच असायची. जनतेची त्यांना भरभरून साथ मिळायची. काहींच्या मते विरोधकांना ईडी, सीबीआयची भीती दाखवली जाते, त्यालाच हे लोक घाबरतात. त्यांचे वीक पॉईंट पकडल्यानं हे घडतं. त्यांच्या काही ना काही नाईलाज असतो, म्हणून हे पक्ष सोडून जातात. आपली स्वतःची कामे झाली पाहिजेत हे देखील त्यामागलं एक मुख्य कारण असावं. सत्तेत गेल्याशिवाय कामं होत नाहीत हा पलायनवाद आहे. अजित पवार असोत, एकनाथ शिंदे असोत व आता सत्तावासी झालेले धंगेकर असोत, त्यांच्या पक्षांतरामागं त्यांनी पक्ष सोडावा असा प्रकारे निर्माण केलेलं वातावरण हे खरं असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. चला मूळ मुद्द्याकडे येऊया. पुण्यातील सध्याचे वातावरण हे पूर्णपणे भगवा आणि भारतीय जनता पार्टीला अनुकूल असंच आहे. त्यामुळे महायुतीचं इथं पुढील 10-20 वर्षे तरी चालती आहे. पुण्यात भाजपनं केलेली विकास कामं, त्यामध्ये विशेषतः मेट्रो यापुढे हुकुमी पत्ता ठरणार आहे. हे चाणाक्ष दंगेकरांच्या डोक्यात निश्चित झालं असणार. पुण्यात आता काँग्रेस पुढे अस्तित्व राखण्याचं मोठं प्रश्नचिन्ह आहे. याचा सुगावे दंगेकरांना नक्कीच लागला असणार. त्यामुळे विरोधी बाकावर कुडत टाळ्या वाजवत बसण्यापेक्षा सत्ताधारी बाकांवर जे हातात मिळेल ते पदरी पाडून हळूहळू हातपाय पसरवण्यात त्यांनी धन्यता मानली आहे. एवढंच याचा अर्थ. त्यांच्या महायुतीमधील प्रवेशाची भाजपला नक्कीच अडचण ठरणार आहे. पण अफलातून खेळी खेळल्यामुळे रवींद्र धंगेकर हे मात्र पुढे यशस्वी होतील असं म्हणण्यास काहीच हरकत नाही. कदाचित ते हेमंत रासने यांच्यासोबत जोडून सुद्धा घेतील. आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा आणि आमचे चॅनल इन्फोरीला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. तुर्तास खूप खूप धन्यवाद.